नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की काही जे धडे असतात त्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, तर तसंच इतिहासातील 1857चा हा स्वातंत्र्य लढा या धड्यावर देखील वारंवार प्रश्न विचारले जात असतात. तर आपण आज याच्यावरचे काही MCQ पाहूया. तर पहा, तुम्हाला त्याची उत्तरे देता येतात का, आणि तसंच मी त्याचे चारही ऑप्शनचे स्पष्टीकरण दिलेले आहे. कारण त्यामुळं काय होईल की जर तुम्हाला परीक्षेत त्या ऑप्शनवर जरी एखादा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला त्याचं देखील उत्तर देता येईल. सुरुवात करूया लगेच. पहिला प्रश्न, 1857च्या लढ्याला 1857चे स्वातंत्र्य समर असे नाव देऊन या लढ्याची व्याप्ती कोणी मांडली? ऑप्शन ए उमाजी नाईक, ऑप्शन बी स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन सी मंगल पांडे आणि ऑप्शन डी तात्या टोपे. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे? गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न पाहू आपण. याचं उत्तर पाहू सविस्तर त्याचं. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकातून या लढ्याची मांडणी केली, ज्यामुळे पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. उमाजी नाईक यांनी काय केलं? तर यांनी रामोशी बांधवांना संघटित करून 1857 पूर्वीच 1832मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. मंगल पांडे यांनी बराकपूर छावणीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध गोळी झाडली. ते या लढ्यातील पहिले हुतात्मा होते. तात्या टोपे हे या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख सेनापती होते, ज्यांनी तब्बल 10 महिने इंग्रजांशी लढा दिला. तात्या टोपे, झाशीची राणी यांनी सर्वांनी इंग्रजांविरुद्ध त्यावेळेस काय केलं होतं? बंड केला होता. तर पुढचा प्रश्न पाहू. गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांना विरोध करत बराकपूर छावणीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळी कोणी झाडली? ऑप्शन ए नानासाहेब पेशवे, ऑप्शन बी बहादूर शाह, ऑप्शन सी मंगल पांडे आणि ऑप्शन डी कुबरसिंह. तर याचं बरोबर उत्तर सर्वांनाच माहिती असेल. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मंगल पांडे. पुढचा त्याचं स्पष्टीकरण पाहू. तर मंगल पांडे यांनी 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी अन्यायकारक वृत्तीचा विरोध करण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडली. त्यांना अटक करून फाशी देण्यात आली आणि ही बातमी वणव्यासारखी पसरली. नानासाहेब पेशवे यांनी कानपूर येथे 1857च्या लढ्याचे नेतृत्व केले. तसेच बहादूर शाह हे मुघल सम्राट होते, ज्यांच्याकडे या संपूर्ण लढ्याचे नेतृत्व सोपवण्यात आले व त्यांना भारताचे सम्राट घोषित केले. कुबरसिंह यांनी बिहारमध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढ्याचे नेतृत्व केले. पुढे पाहू. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात खानदेशांना भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात खानदेशामध्ये भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन ए कजारसिंह, ऑप्शन बी शंकरशहा, ऑप्शन सी भिल्लश्रिया आणि ऑप्शन डी बक्षी जगनबंधू. तर याचं बरोबर उत्तर गेस करा काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कजारसिंह. तर कजारसिंह यांनी काय केलं? कजारसिंह यांनी खानदेशात कजारसिंह यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी मोठा उठाव केला. या लढ्यात आदिवासी आणि वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला मोठे आव्हान दिले. तसेच शंकरशहा यांनी सातपुरा परिसरामध्ये झालेल्या भिल्लांच्या नेतृत्वाचे त्यांनी नेतृत्व केले होते. तसेच भिल्ल स्त्रिया खानदेशातील उठावामध्ये सुमारे 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या, पण नेतृत्व कजारसिंह यांच्याकडेच होते. तसेच बक्षी जगतबंधू यांनी 1817मध्ये ओडिशातील पाईकांच्या सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले होते. तर आता पाईक कोण होते? तर पाईक म्हणजे आपलं जे पैदल सैन्य म्हणतो आपण, पायी चालणारं सैन्य. तर असं जे सैन्य होतं जे पहिले राजा महाराजांकडे असायचं, तर राजे महाराजे असे जे सैन्य होतं ते सैन्याला तिथं ओडिशामधल्या राजे महाराजांचा असा नियम होता की त्यांनी ज्यावेळेस युद्ध असेल त्यावेळेस अशा लोकांनी त्यांना मदत करायची, पायी सैनिकांनी. आणि ज्यावेळेस युद्ध नसेल त्यावेळेस त्यांनी त्यांना शेती दिली जात असे, जमीन दिली जात असे, ती त्याच्यावर स्वतःचं धान्य पिकवून स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. तर अशी जी जमीन दिली होती ती इंग्रजांनी सर्व जप्त केली. त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी, पाईकांनी त्यांच्या विरुद्ध उठाव केला आणि त्या उठावाचे नेतृत्व जे होतं ते बक्षी जगतबंधू यांनी केलं होतं. पुढं पाहू. पुढचा प्रश्न. 1857चा लढा अयशस्वी होण्याचे खालीलपैकी कोणती कारणे नव्हती? चुकीचे विधान ओळखा. तर ऑप्शन ए लढ्यात सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव होता,
ऑप्शन बी, सर्व राजेरजवाड्यांनी भारतीयांना पूर्ण पाठिंबा दिला. ऑप्शन सी, भारतीयांकडे पुरेशी आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती. ऑप्शन डी, आंतरराष्ट्रीय परिस्थिती क्रिमियन युद्ध इंग्रजांना अनुकूल होती. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं येईल सांगा. तर याचं बरोबर ऑप्शन येतं बी, सर्व राजेरजवाड्यांनी भारतीयांना पूर्ण पाठिंबा दिला. तर हे चुकीचं आहे. सर्व राजेरजवाड्यांनी भारतीयांना पूर्ण पाठिंबा दिला नव्हता. आणि जे क्रिमियन युद्ध होतं, पुढे पाहूया. तर याचं स्पष्टीकरण, सर्व राजेरजवाड्यांनी भारतीयांना पूर्ण पाठिंबा दिला हे विधान चुकीचं आहे. इंग्रज सत्तेचा त्रास जरी जनतेला होत होता तसाच तो स्थानिकांनाही होत होता. मात्र त्यापैकी काही अपवाद सोडले तर बहुतांश रजवाडे आणि स्थानिकांनी इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी लढ्याला पाठिंबा दिला नाही. तर नेतृत्वाचा अभाव तर होताच. भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरुद्ध एक संध सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही. शस्त्रास्त्राची कमतरता, भारतीयांकडे शौर्य होते पण अद्ययावत शस्त्रास्त्रे, पुरेसे आर्थिक पाठबळ आणि लष्करी डावपेच नव्हते. आंतरराष्ट्रीय परिस्थिती, नुकताच झालेल्या क्रिमियन युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता व त्यांची आरमारी ताकद मोठी होती. तर क्रिमियन युद्ध कोणामध्ये झालं तर लक्षात ठेवा, क्रिमियन युद्ध हे इंग्लंड आणि रशिया यांच्या दोघांच्यामध्ये झालता आणि त्याच्यामध्ये इंग्लंडचा काय झालता, विजय झाला होता. पुढचं पाहू. 1857च्या ब्रिटिश पार्लमेंटच्या कायद्यानुसार भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय कोण ठरला. ऑप्शन ए, लॉर्ड डलहौसी. ऑप्शन बी, लॉर्ड कॅनिंग. ऑप्शन सी, राणी व्हिक्टोरिया. आणि ऑप्शन डी, रॉबर्ट क्लाइव्ह. याचं बरोबर उत्तर गेस करा कोणतं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग यांनी 1858च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त करण्यात आली. भारतातील सत्ता थेट इंग्लंडच्या राणीकडे गेली. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसरॉय हे पद निर्माण झाले आणि लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय ठरला. लॉर्ड डलहौसीने यांनी काय केलं तर लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारसा नामंजूर करून भारतातील अनेक संस्थाने खालसा केली होती, जे 1857च्या असंतोषाचं एक प्रमुख कारण होतं. राणी व्हिक्टोरिया यांनी काय केलं तर इंग्लंडची राणी जिने नोव्हेंबर 1858मध्ये भारतीयांना उद्देशून आश्वासनांचा एक जाहीरनामाच काढला. तसेच रॉबर्ट क्लाइव्ह यांनी काय केलं तर यांनी हा सुरुवातीच्या काळातील ब्रिटिश अधिकारी होता ज्याने भारतात कंपनी सत्तेचा पाया घातला होता, परंतु त्याचा 1858शी त्याचा संबंध नव्हता. पुढे पाहू. 1857च्या लढ्यानंतर इंग्रजांनी भारतीय लष्कराची पुनर्रचना करताना कोणता अत्यंत महत्त्वाचा बदल केला तर ऑप्शन ए, तोफखाना पूर्णपणे भारतीयांच्या ताब्यात दिला. ऑप्शन बी, लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी केली. ऑप्शन सी, भारतीय सैनिकांचे प्रमाण इंग्रज सैनिकांपेक्षा वाढवले. आणि ऑप्शन डी, भारतीयांना सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्य नाकारले. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, की त्यांनी काय केलं, लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी केली. तर त्यांनी भारतीय सैनिक पुन्हा एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध उठाव करणार नाहीत यासाठी लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. एकमेकांविषयी भारतीयांच्या मनामध्ये कलुषित भावना निर्माण करणे आणि फोडा आणि राज्य करा हे इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले. तर तोफखाना हा अत्यंत महत्त्वाचा विभाग इंग्रजांनी पूर्णपणे स्वतःच्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवला. सैनिकांचे प्रमाण इंग्रजांनी भारतीय सैनिकांचे प्रमाण कमी करून लष्करातील इंग्रजी सैनिकांचे प्रमाण वाढविले. सामाजिक धोरणं उलट राणीच्या जाहीरनाम्यानुसार इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण स्वीकारले. विद्यार्थी मित्रांनो, इथे हा व्हिडिओ पूर्ण संपलेला आहे. तर 1800 लढ्याचा हा वारसा आणि परिणाम. तर 1857चा जो लढा जरी लष्करीदृष्ट्या अयशस्वी झाला असला तरी त्याने ईस्ट इंडिया कंपनीची 100 वर्षाची जुलमी राजवट संपवली. या लढ्यामुळे भारतीयांना संघटित विरोधाची जाणीव निर्माण झाली. हा केवळ एक बंड नव्हता तर तो भारताच्या भावी स्वातंत्र्य चळवळीचे अंतिम प्रेरणास्त्रोत ठरला. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथे संपलेला आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करायला विसरत नका जाऊ आणि तुमचे काही सजेशन असेल तर त्या कमेंट देखील करत जा.
पूर्ण व्हिडिओ पाहत जा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.